मित्र आणि मैत्रिणींनो आणि माझ्या आपल्या उपमुख्याध्यापिका माननीय धोटे मॅडम, तसेच माझे स्वाध्यायी बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यायची आहे. तर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब देशमुख म्हणजे शिक्षण महर्षी, शेतकऱ्यांचे कैवारी, समाज नेते अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या विनम्र स्मृतीस मी प्रथमतः अभिवादन करते. त्यानंतर जनतेचे राजे, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मी नतमस्तक होते आणि माझ्या माहितीसाठी सुरुवात करते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आई वडिलांचे नाव शामराव, वडील हे शामराव बापू आणि आईचे नाव राधाबाई. गीता जयंतीच्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबर 1898 रोजी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म झाला आणि त्यांचं मूळ गाव जे होतं ते म्हणजे पापडगाव. पापडगावी त्यांचा जन्म झाला आणि जेव्हा त्यांच्याकडे एक पंडित आले गंगाधर जोशी म्हणून आणि त्यांनी त्यांची कुंडली काढली, तर त्या कुंडलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भाऊसाहेब म्हणजे एक प्रकारचे प्रबळ ग्रह असणारे, म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये जे ग्रह होते ते अत्यंत प्रबळ होते आणि हे ज्यामध्ये पण कोणतं कार्य करेल तर ते कार्य सिद्धीच प्राप्त करून त्यांच्या गावाचं आणि देशाचं नाव एकदम उंचावेल आणि हिमालयाची उत्तुंग अशी भरारी ते घेतील, हिमालय पर्वतासारखी, असं त्या जोशी पंडितांनी प्रथमतः सांगितलं होतं. अशाच पद्धतीने मग हळूहळू भाऊसाहेब यांचं बालपण होत राहिलं आणि मग त्यांनी बालपणामध्ये आईकडून वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कार आणि शिस्तीचे धडे त्यांनी घेतले. आई म्हणजे त्यांचं खंबीर नेतृत्व होतं आणि कडक शिस्तप्रिय अशी त्यांची आई होती. एकदाचा प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक वेळेस काय झालं की भाऊसाहेब बालपणापासूनच म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते ते आणि त्यांच्यामध्ये सतत काहीतरी शिकण्याची इच्छा होती आणि ते त्या पद्धतीने शिकायचे. पण एक दिवस काय झालं की सगळ्या मित्रांसोबत ते बाजारामध्ये गेले. बाजारामध्ये सगळे मित्र काहीतरी खात होते आणि त्यांना सुद्धा लहान असल्या कारणाने काहीतरी खायची इच्छा झाली, बाजारामध्ये असणारे पदार्थ. मग त्यांनी त्यांच्या बाजारामध्ये एक व्यक्ती होते, अगदी त्यांचे घरोघरचे संबंध होते आणि त्या व्यक्तीकडून त्यांनी काय केलं, मग थोडेसे 2 पैसे घेतले आणि 2 पैसे घेतल्यानंतर बाजारामधून वस्तू विकत घेऊन ते खाऊ लागले. असं जेव्हा ते खात होते तेव्हा घरी त्यांच्या आईला समजलं की आपल्या मुलांनी काय केलं की कोणातरीकडे पैसे मागितले आणि त्या पद्धतीने त्यांनी ते बाजारामध्ये खर्च केले आणि मग आपला काहीतरी खायचं काम केलं. परंतु आई एवढी कठोर होती त्यांची, म्हणजे त्यांना शिस्तप्रियता नेहमीच आवडायची आणि मग त्यांनी त्यांच्या मुलाला रागवले आणि म्हटले की भाऊ, तू हे जे केलं तर ते मला अजिबात आवडलं नाही. तुला मी पहिलेच सांगितलं होतं की जेव्हा पण तुला काही खायची इच्छा होत असेल तर तू मला घरामध्ये सांग आणि त्या पद्धतीने मी तुला विशिष्ट पद्धतीचे पदार्थ बनवून देणार. यापुढे समजा जर तू असा वागला तर नक्कीच मग त्याचे परिणाम वाईट होतील. पण भाऊसाहेबांनी त्यानंतर कधीच अशी हिंमत केली नाही आणि आईचं जे म्हणणं होतं तर त्या म्हणण्याला कधीच त्यांनी असं कधीच त्यांनी त्याचा दुराग्रह केला नाही आणि आईचे म्हणणे त्यांनी ते नेहमी ऐकतच राहिले. अशा पद्धतीने आई ही कडक शिस्तीची, खंबीर नेतृत्वाची होती आणि वडील हे प्रेमळ होते. त्याच्यानंतर त्यांचे शिक्षणाबद्दल तुम्हाला माहीतच आहे की सुरुवातीचं त्यांचं शिक्षण हे पापडगावी झालं. पापडगावापासून त्यांची जी सुरुवात झाली प्राथमिक शिक्षणाला, त्यानंतर मग सोनेगाव त्यांच्या मामाचं गाव होतं. सोनेगावमध्ये पासून 3 किलोमीटर अंतरावर चांदूर रेल्वे गावामध्ये त्यांनी मग पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कारंजा लाडवरून अमरावती आणि अमरावतीवरून मग त्यांनी पुढे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला त्यांनी जे शिक्षण घेतलं
महाविद्यालय आणि नंतर मग त्यांनी एडिनबरो येथे त्यांनी मग काय केलं, त्यांची पूर्णच्या पूर्ण जे उच्च शिक्षण आहे तर ते उच्च शिक्षण त्यांनी तिथे पूर्ण केलं. त्यानंतर जवळपास भाऊसाहेब हे एडिनबरो मधून जेव्हा म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून जेव्हा परत आल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये असणारं जे अज्ञान आहे म्हणजे बहुजन समाजामध्ये अज्ञान जे आहे वाढलेलं, तर त्या अज्ञानाला समजा जर आपल्याला दूर करायचं असेल व्यक्तीमधून बहुजन समाजामधून, तर त्यांनी मग शिक्षणासाठी भगीरथ ज्याला म्हणतो आपण भगीरथ प्रयत्न असे केले आणि ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली आणि त्याच्यातनंच मग श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. हे सर्वांना माहीतच आहे. पण एक लोक विद्यापीठ सुद्धा 1950 मध्ये भाऊसाहेबांनी त्या लोक विद्यापीठाची स्थापना सुद्धा भाऊसाहेबांनी केली. तर त्याचा मुख्य उद्देश असा होता लोक विद्यापीठाच्या मागचा की त्यांना माहित होतं की उच्च शिक्षण हे भारतामध्ये फार कमी लोकांना मिळते. अगदी तळागाळातले जे लोक आहेत विद्यार्थी आहेत तर त्यांना हे उच्च शिक्षण मिळत नाही. मग ती तबलक त्यांच्या मनाला सतत खात होती किंवा म्हणजे उच्च शिक्षण तर हे काही विशिष्ट लोकांना उच्चवर्गीयांनाच मिळते किंवा विशिष्ट जातीच्या म्हणजे विशिष्ट श्रीमंत जातीच्याच विद्यार्थ्यांना समजा मिळते किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळत नाही. त्याच्यासाठी मग 1950 मध्ये भाऊसाहेबांनी लोक विद्यापीठाची स्थापना केली. लोक विद्यापीठ म्हणजेच आताचं मुक्त विद्यापीठ आहे आणि त्या मुक्त विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याला जवळपास म्हणजे पुढचं उच्च शिक्षण घेता येते. ज्याचं शिक्षण म्हणजे काही कालांतराने थांबवल्या गेलेलं आहे किंवा परिस्थितीमुळे ज्याला शिकायला मिळालं नाही तर तो लोक विद्यापीठामध्ये किंवा मुक्त विद्यापीठामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं भाऊसाहेबांबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी कृषक समाजाची स्थापना केली. कारण त्यांना माहित होतं की सर्वात समजा जर शेतकरी जो आहे तर शेतकऱ्यामध्ये काय आहे तर अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, त्याच्यानंतर व्यसनाधीनता आहे. या सगळ्यांपासून दूर होण्याकरता आणि जवळपास भारताचा समजा जर आपण विचार केला तर 75% लोक जे आहेत तर ते शेतकरी आहेत. तर त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषक समाजाची स्थापना केली आणि त्यांनी त्याला कृषक समाज हे नाव दिलं. त्यांनी संघटना नाव दिलं नाही. कारण त्यांना माहित होतं की संघटना म्हटलं तर त्यामध्ये मग हेवे दावे भेद असं सुरू राहते लोकांमध्ये आणि म्हणून मग त्यांनी एका कृषक समाजाची स्थापना केली. आणि कृषक समाजामध्ये शेतकरी जो आहे तर त्या शेतकऱ्याला काय झालं पाहिजे की त्याचा जो माल आहे शेताचा त्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या प्रती म्हणजे शेतकरी हा जनतेचा राजा झाला पाहिजे अशी त्यामागची भाऊसाहेबांची भूमिका होती. त्यानंतर जवळपास जेव्हा ते कृषी मंत्री होते तर ते कृषी मंत्री असताना त्यांनी एक जागतिक दर्जाचं कृषी प्रदर्शन भरवलं होतं दिल्ली येथे आणि त्याची तारीख होती 11 डिसेंबर 1959 आणि ते जे भव्य दिव्य प्रदर्शन होतं ते पूर्ण विश्वामध्ये प्रथमतः भरलेलं आणि भारत देशामधून प्रथम पूर्ण विश्वामधून पहिलं आणि भारतामधून पहिलं असं त्यांनी ते प्रदर्शन भरवलं होतं. 100 एकर एरियामध्ये ते प्रदर्शन सुरू झालं आणि त्या प्रदर्शन जे होतं तर ते साधारणपणे 3 महिने कालावधीसाठी चाललं आणि त्या प्रदर्शनीचं जे उद्घाटन आहे तर ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद आपले राष्ट्रपती जे होते तर त्यांच्या हस्ते झालं. आणि या प्रदर्शनीमध्ये विविध देशातील राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे आणि सोव्हिएत राष्ट्रसंघ ज्याला आपण रशिया म्हणतो तर त्याचे सुद्धा राष्ट्राध्यक्ष त्या प्रदर्शनीला आलेले होते. आणि इतकं भव्य दिव्य प्रदर्शन होतं की बऱ्याच जणांनी असं सांगितलं की समजा हे प्रदर्शन म्हणजे अद्वितीय असं भव्य प्रदर्शन होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये सगळ्यांनी जे पण काही पार्टिसिपेशन केलं होतं किंवा सहभाग नोंदवला होता तर अगदी पंजाब प्रांतापासून तर कन्याकुमारीपर्यंत शेतकऱ्यांचा उत्कृष्ट असा सहभाग त्या प्रदर्शनीमध्ये होता. आणि जवळपास त्या प्रदर्शनीमध्ये जे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता तर त्या शेतकऱ्यांची संख्या होती 2 कोटी एवढी संख्या त्या शेतकऱ्यांची होती. आणि शेतकऱ्यांनी इतका चांगला भरभरून प्रतिसाद दिला की तो
प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये पिकलेला जो काही माल असेल, अगदी फळांपासून तर अगदी उद्योगधंद्यामध्ये कापूस वगैरे जे आपण म्हणतो कपडा निर्मितीसाठी, तर ते सगळे विविध प्रकारचे त्यांनी त्या पद्धतीचे स्टॉल त्या प्रदर्शनीमध्ये लावले होते. अशा पद्धतीने भाऊसाहेबांनी अगदी अद्वितीय किंवा न भूतो न भविष्यती असं प्रदर्शन त्यावेळेस मांडलेलं होतं. त्यानंतर जवळपास भाऊसाहेब जे होते तर आपले पहिले कृषी मंत्री होते आणि बरंचसं कार्य म्हणजे आपल्याला समजा जर भाऊसाहेबांनी केलेल्या कार्यामधलं थोडंसं जरी व्यस्त आलं, थोडंसं कलंकन समजा जर आपण त्याच्यातून घेतलं तर नक्कीच आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करू शकतो किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपला विकास नक्कीच होऊ शकतो. एवढं बोलून मी माझे इथे मी थांबते आणि सर्वांना म्हणजे मॅडमला धन्यवाद देते, धोटे मॅडमला, की त्यांनी आम्हाला हे अशा पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि भाऊसाहेबांवर बोलण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल मी आयोजकाचे धन्यवाद करते आणि थांबते.